शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिवलीला अमृत कथासार यातला पहिल्या अध्यायाचे पठन करत आहोत। पहिल्या अध्यायाचे नाव आहे दार्श राजाची कथा। जय सद्गुरू वेदव्यासांचे शिष्य म्हणतात की शिवचरित्र हे अतिशय अद्भुत असे आहे। ते जरी नुसतं ऐकले तरी आपल्या सर्व पापाचे पर्वत जळून पूर्णपणे भस्म होतात। जो कोणी हे ऐकतो त्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते, मनाजोगी संतती प्राप्त होते। शिवाय लक्ष्मीही त्या व्यक्तीवर अतिशय कृपा करते। एखाद्याला चारी धाम यात्रा करून जे पुण्य महत्त्व प्रयासाने मिळते तेच पुण्य हे शिवचरित्र ऐकल्यामुळे मिळते। हर एक व्यक्तीने शिवनामाचा जप करावा, म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व पापांचं क्षालन होऊन जाते। ब्रह्मदेव, स्वर्गातील सर्व देव, ऋषीमुनी हे सुद्धा शिवनामाचा सतत जप करीत असतात। हा जप केल्याने मानवाचे दारिद्र्य, दुःख, यातना इत्यादी सर्व नाहीसे होते आणि त्याला संयमशील जीवन प्राप्त होते। ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये अतिशय श्रेष्ठ असा आहे। तो मंत्र राज आहे। ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्रात प्रयाग श्रेष्ठ आहे, वेदांत हा सर्व शास्त्रात श्रेष्ठ असा आहे, अश्रात पाशुपत असे अश्र सर्व श्रेष्ठ आहे, देवात कैलासनाथ शंकर श्रेष्ठ आहे, पर्वतात हिमालय श्रेष्ठ आहे, तसाच हा मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ असा मंत्र आहे। या मंत्राबाबत विशेष गोष्ट अशी आहे की याच्या उच्चारणासाठी लिंगभेद, स्थानभेद, परिस्थितीभेद इत्यादी कुठल्याही प्रकारचे भेदांचे बंधन नाही। स्त्री, शूद्र, गृहस्थ्रमी, ब्रह्मचारी किंवा कोणाही या मंत्राचा जप अगदी सहजपणे करून मानव जन्माचे सार्थक करून घेऊ शकतो। या जपाला वेळोकाळाचेही अजिबात बंधन नाही। जागेपणी, झोपल्यावर, स्वप्नात, रोजचे काम करतानाही, कामानिमित्त बाहेर जाताना, फार काही भांडण करताना सुद्धा या मंत्राचा जप करावा असे सांगितले आहे। जी व्यक्ती या मंत्राचा जप करत असते तिच्या मागे भगवान शंकर सतत उभे राहतात व त्यामुळे त्या व्यक्ती शंकराचा आशीर्वाद सतत लाभत असतात हे सांगितलेले आहे। जरी हे खरे असले तरी भगवान शंकर सांगतात हा मंत्र अगदी प्रथम स्वतः न म्हणता प्रत्येकाने तो गुरुमुखातून घेतला पाहिजे। यासाठी गुरु कसा असावा? मनापासून भक्ती करणार, वैराग्य अंगी असणारा, दिव्य ज्ञान प्राप्त असणारा, सर्वज्ञ म्हणजे धर्माचे सर्व ज्ञान असणारा, उदार, दीन दुःखात बाबत दयाळू अंतकरणाचा असा असावा, गुरुविरिक्त शांत असिक वृत्ताचा असावा आणि चारी वर्णात वेदाने जो वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ मानला आहे त्या वर्णाचा असावा। आपल्याला मंत्र ठाऊक आहे म्हणून आपणच या मंत्राचा जप करायला सुरुवात केली तर व्यर्थ होय। फार काय प्रत्यक्ष भगवंतानेही येऊन जरी तो मंत्र आपणास सांगितला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही। ज्याप्रमाणे मोजी बंधनाशिवाय एखाद्या व्यक्तीने गायत्री मंत्राचा कितीही जप केला तरी तो फुकट आहे असे शास्त्रात सांगितले आहे। सर्व वराड लग्नासाठी जमले, पण जर वराचा पत्ता नसेल तर लग्न घरी किंवा मंडपात जमा झालेल्या त्या वराडाला काही किंमत नाही। पण हे खरे आहे म्हणून गुरुला नम्रपणे मनोभावे शरण जावे। गुरुचरणी नम्र होऊन त्याच्याच मुखातून मंत्र घ्यावा व मग त्या मंत्राचा स्वमुखातून जप करावा। उत्तर क्षेत्रात या मंत्राचा जप करावा। शिवचरित्र मनापासून वाचण्याचा, ऐकण्याचा मनास ध्यास लागला पाहिजे। मनाला तळमळ लागून राहिली पाहिजे। असे जर तुमच्याकडून घडले तर साम सदाशिव तुमच्या जवळच आहे। याविषयी सांगितलेली जात असलेली एक जुनी गोष्ट आहे। फार वर्षापूर्वी मथुरेला यादव वंशातील दार्श नावाचा एक राजा राज्य करीत होता। तो राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता, तसाच तो स्वभावाने उदारी होता। त्याचे राज्य फार विस्तारलेले होते, म्हणजेच मोठे होते। त्याने केलेले अनेक मांगलिक राज्ये त्याच्या दरबारात त्याच्यासाठी नजराने घेऊन येत असत आणि दार्श राजाला लवून नमस्कार करीत आणि मग राजाची कृपा झाली की अतिशय आनंदित होत असत। त्याच्या राज्यातील ऋषीमुनी आणि सर्व प्रजानन राजाचे सतत कल्याण हो म्हणून देवाची नित्य नेमाने प्रार्थना करीत असे। जो कोणी याचक जे मागेल ते राजा त्याला लगेच देत असे। त्याच्या राज्यात दरिद्री, उपाशी, आजारी असा कधीच कुणीही नव्हता। 14 विद्या आणि 64 कलात राजा स्वतः निपुण होता। त्याची असलेली अफाट चतुर्सहस्र सेना पाहून इतर सर्व राजे भयभीत होत असत। दार्श राजाचे बोलणे वागणे सुद्धा अतिशय गोड होते। तो अतिशय सत्यवचनी होता। राजाच्या आवडत्या पटराणीचे नाव होते कलावती। ती धर्मतीर्थ मानण्यात आलेली काशी नगराची राजकन्या होती। ती दिसायला अतिशय सुंदर होती।
तिचे होठ तोंडल्यासारखे तांबडे लाल होते. तिचे डोळेसुद्धा कमळासारखे सुंदर होते. ती बांध्यांनी सिंहकंठी होती. तिचे चाल हंसीसारखी अतिशय डौलदार होती. केस लांबसडक आणि काळेभोर होते. तिचा चंद्रासारखा गोल चेहरा फारच लोंबत दिसत होता. राणी असली की तिचे कन्यासारखे पांढरे शुभ्र असलेले दात तेजाने नुसते झळकत असत. अशा या अतिशय स्वरूप सुंदर राणीवर राजाचे फार फार प्रेम होते. एक दिवस त्याने आपले महाराणी कलावतीला आपल्या महालात यावे असे तातडीने निरोप पाठवला. पण राणी आली नाही. तिच्या अतिशय सुंदर अशा स्वरूपाने वेडावलेला राजा कामातूर होऊन स्वतः आपणहून तिच्या महलात गेला. तिच्याजवळ जात मोठ्या प्रेमाने तो म्हणाला, राणी, मला नकार का बरं पाठवला? तुझ्या मनात माझ्याबद्दल राग किंवा काही किंतु तर नाही ना? ये अशी मला भेट. आपल्याला चांगला रूपसंपन्न गुणवान पुत्र असावा असे तुला नाही वाटत? राणीने राजाचे हे बोलणे ऐकले. त्याबरोबर गोड हसून राणी म्हणाली, महाराज, आपण माझे नाथ आहात, प्राणप्रिय पती आहात. आपली आज्ञा पालन करणं हे माझे कर्तव्य आहे. पण तरीही ती मी मानली नाही, कारण सध्या मी शंकराचे व्रत धरले आहे, म्हणून मी व्रतस्थ आहे. व्रतस्थ रोगी, गर्भिणी, वृद्ध, अशक्त किंवा ऋतुस्थानात असलेली स्त्री पतीने नेहमी दूरच ठेवावी असे शास्त्रात सांगितलेले आहे. त्यावेळी स्त्री पुरुष दोघेही मनाने अतिशय आनंदी असतील आणि चिंताविरहित असतील. तो दिवस जर सर्व पर्वकाळ किंवा व्रताचा दिवस नसेल, त्यावेळी पंचपक्वानांचे जेवण करून मोठ्या प्रीतीने एकमेकांनी प्रेमरसाचे प्राशन करावे. हा राजधर्म आहे. मी आज आपली आज्ञा मोडली, त्याबद्दल मला क्षमा असावी. पण दार्श राजा कामाने अतिशय आंधळा झाला होता. अशा तऱ्हेचे कामांतुराला कोणाचे भय किंवा लाज नसतेच. राजाने राणीचे काही म्हणणे न ऐकताच जबरदस्तीने राणी कलावतीला एकदम आपल्या बाहुपाशातच ओढले. पण तेवढ्यात झाली मजा. एखाद्या अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यानंतर जसे सर्व अंग भाजावे तसे राजाचे संपूर्ण अंग भाजले. त्या सरशी कलावतीला एकदम दूर सारून राजाने तिला विचारले, राणी, हा काय प्रकार आहे? आम्हाला याचा अगदी स्पष्टपणे खुलासा हवा आहे. मग राणी कलावतीने नम्रपणे राजा दार्शस यास म्हणाली, महाराज, आपण रागवू नका. मी सारं काही आपणास स्पष्ट करून सांगते. दुर्वासा मुनी हे माझे गुरु. त्यांनी मला जप करण्यासाठी शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्या मंत्राचा सध्या मी अहोरात्री जप करत आहे. मी स्वतः आता या जपामुळे पावन झाले आहे, अतिशय पवित्र झाले आहे. मी संपूर्णपणे शुद्ध आहे. माझे सर्वांग चंद्राप्रमाणे अतिशय शीतल आहे. पण महाराज, आपली काया आपल्या मनात निर्माण झालेल्या पापामुळे अपवित्र झालेली आहे. आपण कधीही चुकूनसुद्धा शंकराची पूजा अर्चा केली नाही. अभक्ष अधूनमधून भक्षण केलेले आहे. गुरुकृपेमुळे मला आता त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले आहे. आपल्या हातून कधीही व कोणत्याही प्रकारे गुरुसेवा झालेली नाही. तेव्हा राज्य भोगानंतर आपल्या नशिबी नरक यातना आहेत, हे अगदी सत्य आहे. दार्श राजा कलावतीचे बोलणे अगदी बारकाईने लक्षपूर्वक ऐकत होता. आपले दोष आता स्पष्टपणे त्याला दिसत होते. कलावतीचे बोलणे ऐकून आता त्याचे मन पश्चात्तापाने पावन झाले होते. म्हणून गंभीरपणे तो कलावतीला म्हणाला, प्रिय कलावती, तू मला तो शिवमंत्र दे, म्हणजे आजपर्यंत जी जी पापे मी अजाणतेपणे केली त्याचा पूर्णपणे नाश होईल व त्या योगे माझ्या जीवनाचे सार्थक होईल. तेव्हा राणी कलावती राजा दार्शास म्हणाली, महाराज, तुम्ही माझे सर्वस्व आहात, नाथ आहात. मी तुमची दासी आहे. धर्माप्रमाणे तुम्हीच माझे गुरु आहात. तेव्हा मी तुम्हाला धर्माचरणाचे विरोधी वर्तन करून मंत्र देऊ शकत नाही. तर मग मला मंत्र मिळण्यासाठी मी काय करावे हवे? नाथ, मी सांगते ते नीट ऐका. यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत. ते अतिशय विद्यावंत आहात. तेव्हा आपण आता त्या गर्गमुनींना शरण जा आणि त्याच्याकडून स्वतःसाठी शिवमंत्राची दीक्षा घ्या. कलावती राणी नम्रपणे म्हणाली. राणीचे हे बोलणे ऐकून झाले आणि मग राजा आपल्या राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात जाऊन दाखल झाला. आपल्याकडे एक महान राजा येतो आहे हे पाहून गर्गमुनी त्या दोघांना सामोरे आले. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून नम्रपणे गर्गमुनी समोर उभा राहिला. महाराज, आपण स्वतः काय येणे केलेत? गर्गमुनींनी त्यांना विचारले. गुरुराज, आपण मला शिवदीक्षा द्या, मंत्र द्या. मी पापी आहे, माझ्यावर कृपा करा. अशा तऱ्हेने राजाचे अत्यंत नम्रतेचे बोलणे ऐकून गर्गमुनींनी त्यांच्या पाठीवर ममतेने हात ठेवला. तेव्हा राजाला अतिशय धन्य वाटले. त्या दिवशी राजाने मुनींच्या येथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गर्गमुनींनी राजाला पवित्र अशा यमुना नदीत स्नान करून येण्याची आज्ञा दिली.
मुनीने केलेल्या आज्ञेप्रमाणे राजा व राणी यमुना नदीमध्ये स्नान करून बाहेर आले. मग एक अतिशय भव्य वृक्षाखाली गर्ग मुनीने दोघांकडे विधिवत यथासांग शिवाचे पूजन करून घेतले. राजा राणीने भगवान शंकराला हिरे माणकांनी अभिषेक केला. उत्तम वस्त्रे, दागदागिने व भरपूर दक्षिणा वगैरे देऊन गुरुची मनोभावे पूजा केली. जणू काही कुबेरानेच आपले भांडार येथे ओतले आहे असे तेथील अपूर्व असे दृश्य पाहून वाटू लागले. गर्ग मुनींना दर्श राजाने अतिशय नम्रपणे लवून नमस्कार केला. गुरूंनी राजाला प्रेमातिशाने आलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा कृपाहस्त ठेवला व प्रसन्न होऊन राजाला शिवमंत्र सांगितला. त्याबरोबर दार्शराजांचे हृदयात ज्ञानरूपी चंद्र तेजाने प्रकाशित झाला व मनामध्ये असलेल्या आतापर्यंतचा अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. राजा जसा जसा मंत्राचा अहोरात्र जप करू लागला तसे तसे राजाच्या शरीरातून वास करून असलेले पापरूपी कावळे बाहेर पडू लागले. काहींचे जळून भस्म झाले, तर काही तर पंख जळाले, तर काही चढपडत राजाच्या शरीरामधून बाहेर पडले. थोडीशी ठिणगी पडली तर काट्याच्या रानाचं रान संपूर्ण जळून खाक झालं होतं. त्याप्रमाणे शिवमंत्राने राजाची आजपर्यंतची सर्व पापे जळून भस्म झाली. या अनुभूतीमुळे राजाला सुद्धा खूप आश्चर्य वाटले. न राहून राजाने ऋषींना प्रश्न केला, गुरु महाराज, माझे तनमन मला आता खूपच निर्मळ झाल्यासारखे वाटत आहे. हे कशाने बरं? व राजाने निष्पापाने विचारले. तेव्हा गर्गमुनी राजाला म्हणाले, राजा, तुझ्या शरीरात वास करून असलेली अनंत जन्माची महापापे कावड्याच्या रूपाने तुझ्या शरीराबाहेर निघून गेली आहे, म्हणून तुला अशा तऱ्हेची अनुभूती प्राप्त झाली आहे. मग राजाने गुरुला पुन्हा अतिशय आदराने नमस्कार केला व म्हटले, गुरु महाराज, आपण खरोखरच धन्य आहात. आपण दिलेल्या पंचाक्षरी मंत्रसुद्धा खरोखरच धन्य आहे. आपण मला संपूर्णपणे पावन केले. इतके दिवस काम, क्रोध, लोभ, मत्सर या महाभूतांचा तडंक्यातून मी सापडलो होतो. तसेच आशा, आकांक्षा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना ह्या जखनी मला छळत रात्रंदिवस छळत होत्या. माझा या सर्वांनी केलेला तो सर्व छळ आता थांबला आहे. खरोखर सहस्र जन्माचे ज्ञान आपल्यामुळे मला झाले आहे. माझी सर्व पापे आता जळून भस्म झाली आहेत. महाराज, आता मी माझ्या पापाचे वर्णन काय करू? अभक्ष्य भक्षण करणे, दारू पिणे, परस्त्रीकडे बघणे, पापी दृष्टीने पाहणे, गुरुची निंदा करणे असला अनाचार माझ्याकडून घडत होता. गोहत्या करणे, ब्रह्महत्या करणे, स्त्री हत्या करणे, गुरुहत्या करणे, दुसऱ्यांची निंदा करणे, मित्रांचा, गुरुचा द्रोह करणे, धर्माची निंदा, नालस्ती करणे, पंक्तीभेद करणे असा दुराचार करण्यास मला काहीच वाटत नव्हते. शंकर आणि विष्णू याच्यात भेद करणे, दुसऱ्याचे ज्ञान चोरणे, पुस्तके चोरणे, पक्ष्यांना उगाचच ठार मारणे, उगाच नस्तिकपणे दाखवून वाद घालणे, श्रीलंटपंट होणे, कृतज्ञ होणे, दुसऱ्याचे धन हिरावून घेणे, तीर्थाचा नायनाट करणे, दीन माणसांना मारणे इत्यादी गोष्टी करण्यास माझे मन अजिबात कचरत नसे. भगिनी, माता, पिता यांची हत्या करणे, कन्याचा विक्रय करणे, गाईला विकणे, दूध विकणे, गाव जाळणे, आत्महत्या करणे, भ्रूणहत्या करणे, बालहत्या करणे अशा तऱ्हेची अनेक महापापे माझ्या हातून सहस्र जन्मात घडली होती. आपल्या कृपेमुळे माझी सर्व पापे जळून नष्ट झाली आहेत व त्याच्या बंधनातून मी मुक्त झालो. त्याच्या शिवमंत्राने नाश झाले आहे. माझ्या पदरी थोडेफार पुण्य होते म्हणून मला हा मानवजन्म मिळाला आहे आणि गुरुकृपामुळे मला प्राप्त झालेल्या या मानवजन्माचे आज खरोखरच सार्थक झाले. असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरुला नम्रपणे नमस्कार केला व सर्व प्रकारे दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. अशा तऱ्हेने आपल्या जवळपास गुरु असूनही त्याचा जो अनुग्रह घेत नाही, तसेच गुरु संकटात असताना आपण स्वतः मजेत राहतात, अशांना ज्ञानरूपी गुरु कसा काय प्रसन्न होणार? काही असे म्हणतात, गुरुला तन्मन धन अर्पण काय मिळणार? गुरु थोडा शाश्वत आहे, त्याला कायम अमरत्व प्राप्त आहे असे झाले आहे. तोही नाशवंत आहे. पण असे जे म्हणतात त्यांचे मिळवलेले ज्ञान, वैराग्य, शास्त्रपठण सर्व काही व्यर्थ गेले असे समजावे. कारण ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदळाची काहीच लाभ होत नाही असे व्यवहारात आपण नेहमीच पाहतात असतो. घाण्यात उसाचा रस काढला जातो पण घाण्याला त्या रसाची चव अजिबात कळत नाही. तसेच ज्या भांड्यात साखर भरून ठेवली असते त्या भांड्याला साखरेची गोडी थोडीसुद्धा कळत नसते. त्याचप्रमाणे या जगामध्ये गुरुला न मानणाऱ्या माणसाची स्थिती होत असते, हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे.
आता ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा उपदेश घेतला. दार्शराजा तसा नव्हता. त्याने गुरुला गुरुपणे पूर्णपणे संतुष्ट केले आणि आता आपल्या कलावती राणीसह तो आपल्या घरी परतला. राणी कलावतीने अशा रीतीने आपल्या पतीला खरोखर उद्धार केला. राजाने शिवमंत्राचा जप सदोसदी चालू ठेवला. त्यामुळे त्याच्या राज्यातून रोग, मृत्यू, दुष्काळ सर्व कायमचे पळून गेले. कुणी दुःखी राहिले नाही. संतुष्ट झालेल्या दार्शराजाने कृतार्थाने कलावतीला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. पूर्वीच्या राजाच्या सर्वांगाला जाळून काढणाऱ्या तिच्या मृदस्पर्शातून आता चांदण्याचा शीतल असा शिडकाव होत होता. यथा राजा तथा प्रजा म्हणतात त्याप्रमाणे आता या राजामुळे त्याची सर्व प्रजाही शिवभूषण, शिवकीर्तन, सतशिवमंत्राने जप करू लागली. घरोघरी रुद्राभिषेक करून ब्राह्मण भोजन, मंत्रजागरण होऊ लागले आणि सर्व प्रजानन सुखी झाले. अशा तऱ्हेने भवमुक्त झालेल्या दार्शराजाची ही गोष्ट जे नेहमी वाचतात किंवा ऐकतात त्याच्यासाठी शंकर पाठीराखा असतो. त्याचा संसार सुखाचा होतो आणि दार्शराजाप्रमाणे त्याच्या संसाराच्या सर्व व्यापातून मुक्ती मिळते. असा हा शिवलीला अमृत कथासारचा पहिला अध्याय संपन्न झाला. मित्रांनो, अगर तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब और शेअर करावा. जय श्री महाकाल.